स्टुडंट, नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत तो आहे क्लीन टेक्नॉलॉजी. Human being has made a very fast progress in technology. However, environmental pollution is also increasing with some speed. ह्युमन बीइंगनी खूप प्रोग्रेस केला आहे टेक्नॉलॉजीमध्ये, पण एन्व्हायरमेंटल पोल्युशन पण इन्क्रीज होत चाललेलं आहे. लेट अस सी द वेज ऑफ कंट्रोलिंग over air, soil and water pollution with the help of microbes. Microbes have natural ability of decomposing the man-made chemicals. Man-made chemicalsला डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी कुणामध्ये असते तर मायक्रोब्समध्ये. हायड्रोकार्बन्स and other chemicals are transformed with the help of these abilities. Some microbes remove the sulfur from fuel. काही मायक्रोब्स फ्युएलमधनं सल्फरला काढून टाकतात. मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक एक्सेट्रा लँच into environment from low quality metalloids. These are converted into compounds before launching with the help of thiobacille and sulfobacille. काही जे मेटल्स आहेत कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक लँचिंग into environment from low quality metalloids. These are converted into compounds before launching with the help of दोन बॅक्टेरिया आहेत, ते म्हणजे थायोबॅसाइल आणि सल्फोबॅसाइल. हे त्यांना कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करायचं काम करतात. मेटल्सला कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करायचं काम करतात. स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन द ओशन ड्यू टू द व्हेरियस रिझन्स. कधीकधी काही ओशन्समध्ये पेट्रोलियम ऑइल स्पिल होतं ॲक्सिडेंटली. दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. हे जे ऑइल आहे ते टॉक्सिक आणि फॅटल म्हणजेच ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स जे आहेत पाण्यातले मासे वगैरे, ते हे ऑइल त्यांच्या पोटात गेल्याने ते मरू शकतात. मग तशा वेळेला काय होईल? इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर बाय केमिकल मेथड. सरफेस ऑफ जे हे आहे वॉटर आहे त्याच्यावरनं हे ऑइल आपण असंच रिमूव्ह करू शकत नाही. एवढ्या मोठ्या ओशनमध्ये जाऊन हे ऑइल आपण कसं रिमूव्ह करणार? मग तशा वेळेला काय होतं तर काय केलं जातं? हाऊएव्हर द बॅक्टेरिया लाईक मोनासिस स्पा अँड एलोनोवायरॉक्स Brachyminaceae have the ability to destroy the pyridines and other chemicals. जे ऑइलमधले पायरिडाइन्स आणि अदर केमिकल्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायची कॅपॅसिटी ही सुडोमोनास स्पा आणि एल्कानोवायरॉक्सिक ब्रॅक्युमिनासेस ह्या बॅक्टेरियामध्ये असते. हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिल्स. हे बॅक्टेरिया ऑइल स्पिलला रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जातात. दीज आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बन सिलास्टिक बॅक्टेरिया, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे HCB. HCB decomposes the hydrocarbon and brings about the reaction of carbon with oxygen. Carbon dioxide and water is formed in this process. Plastic bottles are formed
from the chemical substance. Polyethylene terephthalate polyester. Nowadays, most of the urban garbage consists of plastic. अर्बन गॅर्बेजमध्ये जास्तीत जास्त प्लॅस्टिक असतो. It has been observed that the species like Vibrio indolina, Nila Saccharomyces can decompose the PET. Similarly, species of fungi like Actinomyces, Streptomyces, Nocardia, Actinoplenaceae have ability of decomposing the rubber from the garbage. रब्बरला जर डिकम्पोज करायचं असेल तर हे वर दिलेले बॅक्टेरिया आहेत ते रब्बरला डिकम्पोज करतात. तशाचप्रमाणे जर पेटला डिकम्पोज करायचं असेल तर हे वर दिलेले जे बॅक्टेरियाज आहेत ते पेटला डिकम्पोज करतात. सो आय थिंक you must have understood this concept of cleaning technology. हे बॅक्टेरियाजचे काही फोटोज दिलेले आहेत. I think so you must have